एका चर्चेतल्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी अशी की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यता आहे, कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेकडून किरण सामंतांच्या नावाची चर्चा सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी आदेश दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नेमकी संधी कोणाला दिली जाते? रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय, तर दुसरीकडे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत यांच्याकरता म्हणून या जागेवरती दावा ठोकलेला आहे। त्यामुळे आता एकीकडे शिंदे गटाकडून जर आपण पाहिलं तर किरण सामंत यांचं नाव पुढे केलं जातंय, तर दुसरीकडे भाजपच्या वतीने जे आपल्याला सूत्रांकडून कळतंय त्यानुसार रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवलं जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत नेमका कोणता चेहरा पुढे आणला जातो? म्हणजे एकीकडे डबल इंजिन सरकारमध्ये असणारे भाजप आणि शिवसेना म्हणजे अर्थात शिंदे गटाकडनं किरण सामंत यांच्या नावाबद्दल उदय सामंत त्यांचे उदय सामंत यांनी खरं तर सुतोवाच केलेले त्या जागेवरती दावेदारी त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांना लोकसभेच्या निवडणुकीकरता मैदानात उतरवलं जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला सुटते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। अशी कोणतीही तयारीचे आदेश दिले नाही। आमची परवाच कोर टीम झाली आणि पुढे भविष्यात एकत्र बसून सर्वे केला जाईल। एकत्रितपणे 14 तारखेला तीनही पक्ष तीन नवे अजून श्री रामदास आठवलेजींचा पक्ष, जोगेंद्र कवाडेंजींचा पक्ष आणि इतर आमचे मित्र पक्ष असे एकत्रित प्रत्येक जिल्ह्यात 14 तारखेला आम्ही एकत्रीकरण करतोय आणि स्पष्ट दिशा त्यामध्ये होईल। आता कोण उभा राहील हे महत्त्वाचं नाही।